कामधेनू सहकारी दूध उत्पादक संस्थेतर्फे भाव फरकाचे वाटप. औडावत येथील कामधेनू सहकारी दूध उत्पादक संस्थेने दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना तब्बल 14 लाख रुपयांच्या भाव फरकाचे वाटप केले. यात सुमारे 250 दूध उत्पादकांना याचा थेट फायदा झाला. संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक कृष्णराव देशमुख हे होते. तर सावदा येथील अमूल शाखेचे शीतकरण केंद्राचे व्यवस्थापक रावसाहेब पाटील, औडावतचे सरपंच बबन तडवी, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अविनाश कुलदीपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन दिनकर देशमुख, संजय पाटील, श्रीकांत दहाड, सचिन महाजन, भूषण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चेअरमन निलेश देशमुख यांनी प्रास्ताविक करत संस्था दूध संघापेक्षा अतिरिक्त 75 पैसे फॅट जादा दराने दूध खरेदी करूनही दूध उत्पादकांना भाव फरक वाटप करणारी संस्था असल्याचा गौरवोद्गार करीत संस्थेच्या कामगिरीचा आढावा सादर केला. म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ₹1.85 तर गायीच्या दुधाला 50 पैसे प्रति लिटर प्रमाणे तब्बल 250 दूध उत्पादकांना 11,14,125 रुपयांचे वाटप केले. या प्रसंगी संभाजीराव पाटील, डॉक्टर तेजभूषण चौधरी, मधुकर कासार, हाफिजुद्दीन मलक, मधुकर देशमुख, मनोज देशमुख, रियाज अली सय्यद, शेख ताहिर शेख मन्यार, नथू खंबायत, उमेश देशमुख, नाना महाजन, राधाकृष्ण बाहिती, प्रदीप पाटील, संदीप देशमुख, नवल राजपूत, दत्तात्रय पाटील, प्रताप कोडी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सचिव पंकज देशमुख यांनी मानले. यावेळी रतिलाल पाटील, राहुल धनगर, आबा धनगर, मनोज देशमुख, कैलास पाटील, साहेबराव जोशी, दिलीप पाटील, गणेश जोशी, आरिफ का पठाण, समाधान धनगर, विकास सोनवणे या दूध उत्पादकांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. पाहत रहा सर्वम न्यूज 24. त्यांना 24 तास पाणी पाहिजे, 24 तास चारा पाहिजे. ज्यांना पण झालेला आहे काय वर्कमध्ये, तर त्याच्यासाठी ना फक्त तुम्ही 2-4 गोष्टी केल्या तरी हा कव्हर होऊ शकतो. फक्त आपण काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 20% आपण इंजेक्टेबल देऊ शकतो आणि 80% आपण काळजी घेऊ शकतो. तरच हा आजार कमी होतो. आणि याच्यामध्ये घाबरायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही जर प्रॉपरली त्याचं जर काळजी घेतली तर हा 3 ते 5 दिवसांमध्ये कव्हर होऊन जातो. आता मी असे केसेस मी बघितले की बाबा एक दिवस आपण त्याला दिलं, टेम्परेचर कमी झालं, तो चारा वगैरे खात आहे, त्याला बघायची पण गरज नाही. फक्त त्याला 24 तास चारा पाहिजे, 24 तास पाणी पाहिजे अवेलेबल. आता ताप आल्यामुळे काय होतं, तो थोडा थोडा खातो, पण 24 तास जर असं त्याला अवेलेबल, तो थोडा थोडा खाऊन त्याची जेवढी गरज आहे तो भागू शकतो आणि सर्वाइव्ह होऊ शकतो. याच्यामध्ये फक्त आपल्याला टाइम काढायचा असतो व्हायरल इन्फेक्शन मध्ये.
आता 10 ते 15 दिवस हा टाइम पिरियड असतो व्हायरल इन्फेक्शन मध्ये. त्याच्यामुळे ती त्याची जर काळजी घेतली आपण आणि तो टाइम जर काढला तर त्याच्यानंतर त्याला पुन्हा काही होणार नाही आणि आपला जनावर दगावणार नाही. ही एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्या आज फरक वाटप करण्यात आलेलं आहे. एकूण वाटप 11,95,228 रुपये केलेली आहे. निव्वळ नफा 17,73,085 रुपये झालेला आहे. एकूण नफा 29,68,313 रुपये. द्वितीय बक्षीस 33,500 रुपये आणि तृतीय बक्षीस 19,000 रुपये असे देण्यात आलेले. चेअरमन वगैरे आणि आता जे संस्थापक जे मंडळ आहे आता त्यांनी जे गावासाठी काम केलं, प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज दिलं, मशीनसाठी कर्ज दिलं, गायींसाठी कर्ज दिलं आणि ते सुरक्षित वसुली करण्याचे प्रयत्न करत आहात. असे चेअरमन आणि बॉडी यांचे आपण स्वागत करतो. तसेच गावातील नागरिकांना बोलवून यांनी सगळ्यांना जे बोनस वाटप केले संस्थेला पुढे न्यावं, असं ज्यांनी संस्थेला पुढे न्यावं असं मी यांना आवाहन करतो. कार्यक्रम झाला हा आपल्याकडे यांचं जवळपास 6 महिन्यापासून संकलन पूर्ण येत आहे. हे संकलन आपण भरूच जिल्हा संघाला देत आहोत. आपल्याकडे जे संकलन होत आहे त्याला चांगल्या पद्धतीने आपण भाव देत आहोत. 8 रुपये 65 पैसे पर फॅट प्रमाणे आपण यांना रेट देत आहोत. 35 पैसे संस्था देत आहे. असा एकूण टोटल भाव यांना 9 रुपये फॅट शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे इथला शेतकरी वर्ग खूप आनंदी आहे, सुखी आहे आणि दूध वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. पद आणि नाव सांगा. मी रावसाहेब कालिदास पाटील, सावदा चिलिंग सेंटर मॅनेजर. लोकांनी व सभासदांनी या मान दिला त्याच्याबद्दल ते सर्वांचा आभारी आहे, ऋणी राहील. इतकं बोलून दूध उत्पादक संस्थेने जी वाटप केली त्यात 90,000 लिटर प्रथम क्रमांक मिळून आता नवीन जी बॉडी आली यांनी अमूलवाल्यांशी नवीन करार करून फॅटचा भाव 9 रुपये केला आहे, जो आधी काहीतरी 7 रुपये होता ना, 7 रुपये होता. गावात बऱ्याच नवीन डेऱ्या चालू झाल्या होत्या पण यांनी 9 रुपये भाव केल्यामुळे दुधाची यांची आवक वाढून माझ्या मते पुढच्या वर्षी 1 लाखाच्या वरती दूध देणारा माणूस प्रथम येईल असा माझा अंदाज आहे. या नवीन प्रयत्नांना, या नवीन बॉडीने केलेल्या नवीन प्रयत्नांना त्यांचे फार फार अभिनंदन करतो आणि त्यांना अजून शुभेच्छा देतो.